इतिहासात आपल्याला 2500 वर्षे मागे घेऊन जाणारा मावळ प्रांतातील राजमाचीचा हा ट्रेक। नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे। आज कर्जत ते राजमाची असा माझा प्रवास असणार आहे। ज्यात मी कोंढाणे केव्स, माचीवरील उदेवाडी गाव, श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ले आणि गोधानेश्वर मंदिर मी कव्हर करणार आहे। राजमाचीवर जाण्याच्या 2 वाटा आहेत। एक वाट कर्जत इथल्या कोंदिवडे गावातून राजमाचीवर असलेल्या उदेवाडी गावापर्यंत जाते आणि दुसरी लोणावळा तुंगरली मार्गे जाते। कर्जतच्या बाजूने बेस विलेज असलेल्या कोंदिवडे गावात मी आहे। ट्रेक सुरू करणार आहे इथून आम्ही। आता पहिले कोंढाणे केव्स, तिथून ट्रेक करून उदेवाडी गावात जाणार आहे। त्याच्यानंतर श्रीवर्धन आणि मनोरंजन असा आजचा प्रवास असणार आहे। आम्ही राजमाचीवर रात्री मुक्काम करायच्या हिशोबाने घरातून निघालेलो। आज शनिवार आहे, बराच अंतर कापायचं आहे आणि गर्दी होण्याआधी गोष्टी कव्हर करायच्या असल्याने अर्ली मॉर्निंग ट्रेक सुरू केला। कोंदिवडे ते उदेवाडीची वाट ही कोंढाणा लेणीपर्यंत जाण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते। ट्रेकर्स वगळता इतर पर्यटक कोंढाणे लेणी आणि रस्त्यात लागणारे छोटे मोठे झरे, जवळपासचे धबधबे यांचा आनंद घेतात आणि घरी परततात। पर्यटकांच्या सोयीसाठी गावकऱ्यांनी हॉटेल्सवर तयारी सुरू केलेली। आम्ही कुठेही न थांबता लेणीवर पोहोचलो। कोंढाणे बुद्धिस्ट केव्स। राजमाचीच्या डोंगराच्या पोटात हा एकसंग दगडात कोरलेल्या कोंढाणे लेणींचा समूह। घनदाट झाडींमध्ये लपलेली ही लेणी विष्णूशास्त्रींनी 19व्या शतकात लक्षात आणून दिली। प्रथम समोर दिसणारी चैत्य लेणी अतिशय लक्षणीय आकारमान असलेली बदामाच्या पानासमान कमान आणि जमिनीपासून 66.5 फीट हाईट आणि 26.5 फीट वाईड आहे। आधारासाठीचे स्तंभ आणि आत 9.5 फीट डायमीटर असलेला डगोबा। समोर 49 फीट लांबीची नाभी। कमानीच्या आजूबाजूला जाळीदार पॅटर्नचं कोरीव काम आणि मानवी आकृत्या दिसतात। बाजूला शिलालेखासह डोक्याच्या शिल्पाचा अवशेष आहे। नंतर येणारी सेकंड नंबरची केव्ह म्हणजे विहार। इथं भग्न पायऱ्यांवरून आत जाता येतं। विहाराच्या आतील भाग 23 फीट वाईड आणि 29 फीट लॉंग आहे आणि उंची 8.3 फीट आहे। आत भिक्षूंना राहण्यासाठी 14 कोश आहेत आणि त्यात दगडी पलंग। छताला आधार देणारे भग्न अवस्थेतील 15 खांब, जे वर खाली स्क्वेअर आणि मध्ये ऑक्टोगोनल असावे असा उरलेल्या खांबांवरून अंदाज लावला जातो। प्रत्येक कोशावर चैत्यप्रमाणे पिंपळाच्या पानाच्या आकाराची कमान कोरलेली आहे। समोर वरांडा
आणि भिंतीवर एक छोटूसा डगोबा. वरवर पाहता या लेण्या केवळ उपासनेची वास्तू होती. थर्ड केव एक साधा विहार आहे. त्यात 9 कोश आहेत, पण बरेचसे उद्ध्वस्त झाले. पुढे डोंगराच्या कातळात नैसर्गिकरित्या तयार झालेली पोकळी आणि पाण्याची टाकी आहे. कोंढाणे केव्जवरून सर्व ऋतूंमध्ये पाणी वाहत असतं. पावसाळ्यात जरा जास्तच. त्यामुळे केव्हची वेगाने झीज होत आहे. तासाभरात वाढलेली पर्यटकांची गर्दी आणि पुढचा प्रवास लक्षात ठेवून आम्ही इथून काढता पाय घेतला. परत कोंढाणे केव्सपासून उधेवाडीपर्यंतच्या ट्रेकला सुरुवात केली आहे. जनरली लोक लोणावळ्यावरून तुंगरली मार्गे राजमाचीला जातात. साधारण 19 किलोमीटरचा तो पॅच आहे आणि आम्ही कर्जतवरून निघालो आहे. याचं कारण असं आहे की कर्जतवरून राजमाचीपर्यंतचं डिस्टन्स कमी आहे, पण चढाई थोडी टफ आहे. आणि तुंगरलीवरून चढाई तितकीशी हार्ड नाही आहे. रस्ता व्यवस्थित रस्ता बनवला आहे जो गावापर्यंत जातो. बाईक 4 व्हीलर गावापर्यंत जाते आणि या मार्गे मात्र ट्रेक करून जावं लागतं चालत. तर ट्रेक सुरू आहे. लेट्स सी. राजमाचीचा डोंगर डावीकडे आणि उजवीकडे विरुद्ध दिशेने वाहणारी उल्हास नदी होती. नदीच्या पलीकडे दूर खंडाळा घाट. जसं जसं एलिव्हेशन वाढत होतं, खंडाळा घाटाचा व्ह्यू तितकाच वास्ट होत गेला. साधारण 2 तास सामान्य गतीने चालत आम्ही या टेकडीवरती पोहोचलो. सेंट्रल रेल्वेने मुंबई पुणे जाणाऱ्या गाड्यांचा आवाज इथपर्यंत येत होता. थोडं थांबून पुन्हा ट्रेक करायला सुरुवात केली. उधेवाडीच्या आधी लागणारा डोंगर चढून वरती राजमाचीवरती पोहोचलोय. हा मागे मनोरंजन किल्ला. आता इथून पुढे उधेवाडी गावात जाणार आहे. थोडं चहा नाश्ता करून रेस्ट करून पुन्हा श्रीवर्धन आणि मनोरंजनचा ट्रेक सुरू करणार आहे. उधेवाडी गावातून पुढचा जो ट्रेक आहे श्रीवर्धनचा आणि मनोरंजनचा, तो जास्त टफ नाही आहे. जो टफेस्ट पॅच होता तो हा होता. आणि नंतर तर श्रीवर्धन आणि श्रीवर्धनसाठी पायऱ्या आहेत आणि मनोरंजनला अतिशय सोपा असा मळलेली वाट आहे. तर बघूया. इथून पुढे गावापर्यंत पसरलेलं पठार चालवायला सुरुवात केली. चालताना डाव्या बाजूला मनोरंजन सतत दिसत राहतो. साधारण 4 तासानंतर आम्ही राजमाचीवर असलेल्या उधेवाडी गावात पोहोचलो. राजमाचीवर फिरण्यासारखं बरंच आहे. माचीवरचे दोन्ही बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन दोघांचाही गडमाथा मोठा आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू इथे आहेत. भेटूया ट्रेकच्या पुढच्या टप्प्यात, ज्यात मी श्रीवर्धन बालेकिल्ला फिरणार आहे. स्टे ट्यून.